राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 तुळजापूर नळदुर्ग अक्कलकोट गट नंबर 227 मौजे शहापूर तालुका तुळजापूर येथील माजी सैनिकाची चंद्रकांत सोपान शिंदे यांची शेतजमीन या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभाग व कॉन्ट्रॅक्टर मिळून जाणून बुजून त्रास देऊन हे रस्त्याचे गटरचं नालीचं व्यवस्थापन केलेलं नव्हतं. हे स्वतः स्वखर्चानं मी आज करून घेतलेलं आहे. तर 2 वर्ष झाले मी चारी मारत असतो, खोलत असतो. दरवेळेस पुसते हे पावसाचं एवढं झालं अतोनात त्यामुळं माझं ह्या संपूर्ण फळाचं बागायती शेतीचं नुकसान होत आहे आणि कोणतंच ऊसाच्या व्यतिरिक्त कोणतं पीक येऊ देत नाही लवकर. पाणी पूर्ण फळामध्ये असतो. आता जरा पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळं हे होतं. हे बघा, हे सर्व स्वतः मला हाताने करावं लागतं आहे. हे बघा, सोबत अवजार माझे काम करायचे. हे बघा, आणून ठेवलेलं आहे. तर काय करायचं नाविलाजान हे पूर्ण याचं पाण्याचं धरतं. हे आता अजूनपर्यंत साठवा एवढा आहे पाण्याचा. तर ह्याच्यावरती पाऊस आल्यानंतर किती साठवत आहे. समोरचं जे डोंगर आहे ना, संपूर्ण ह्या डोंगराचं व्यवस्थापन माझ्या शेतात जाणून बुजून केलं होतं, म्हणजे त्रास देण्यासाठी. रस्ता तर अनधिकृत बनवला. हा सिमेंट असता ह्याच्यावरती आणि तो बघा समोरचा जो असतो त्या डोंगराच्या पायथ्याशी तिथं, तो तर रस्ता नवीनच आहे, अनधिकृतपणे बनवलेला आहे. मग करायचं काय, न मोबदला देता सर्व काय केलेत आणि रस्त्याचं काम अधुरं सोडलेत आणि कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना सुद्धा काम केले त्यांनी जबरदस्तीने. ऐकायचं कोणाला, सांगायचं कोणाला घराने, असं झालं. हे नुकसान कोण देणार ह्याला? शेतकऱ्यांना. पूर्ण अक्कलकोटपर्यंत असंच काम झालेलं आहे. शेतकऱ्याला त्रास देऊनच झालेला आहे आणि जेलमध्ये घालून काम केलेलं आहे त्याने. मग त्याला करायचं कोण, जबाबदार कोण? तत्कालीन अधिकारीच असणार ना. याला उत्तर कोण देणार? तत्कालीन अधिकारी. हे एवढं ह्याच्यापेक्षा वरती 10 फूट उंच आहे रस्ता. अजून हे इथं बसून गेलं. हे सिमेंट आहे, सिमेंटच्या वरती भर आहेत. दोन्ही डोंगर पोखरून इथं भर घालून रातोरात त्यांनी काम करतं, रस्त्याचं काम उरकलेत. माझा म्हणायचा आदेश नसताना सुद्धा माझा पर कोर्टाचा स्टे आणला असताना तरी त्या कोर्टाच्या आदेशाला सुद्धा दाद दिल्या नाही. काय करत, मॅनेज सिस्टम चालू आहे यांचं सर्वच. धन्यवाद.